झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिखाई, घाव बिखाई. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावानी घाव बिखाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. प्रश्न विचारायचा आहे, त्याच्यात काही थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी मांडतो. खरं तर बाळासाहेब विखे पाटील अत्यंत आदरणीय असे एक व्यक्तिमत्व या जिल्ह्यातलं आणि राज्यातल्या देशातलं होऊन गेलं. 1999च्या निवडणुकीमध्ये लोकसभा मतदारसंघ नगर दक्षिणचा जो होता, तिथनं स्वर्गीय बाळासाहेबांनी प्रतिनिधित्व केलं. अत्यंत महत्त्वाचा असं मतदारसंघ, ज्या मतदारसंघामधनं मोतीलाल फिरोदिया असतील, आनंदराव पाटील असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, अशा मोठमोठ्या समाजामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेल्या लोकांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं. सतत वारंवार चर्चा होत असते की विखे कुटुंबाचे चौथ्या पिढीचे नेते म्हणजे तुमचे पंजोबा स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी आशियातला सगळ्यात मोठा पहिला सहकारी सत्ताधाराचा कारखाना या ठिकाणी सुरू केला. स्वर्गीय बाळासाहेबांनी ते जिल्ह्यात नाही, राज्यात नाही तर देशात काँग्रेसचं नेतृत्व केलं. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटीलजी सध्या काँग्रेसचं नेतृत्व राज्यात करण्यात अनेकदा मुख्यमंत्रीपदाची ज्यावेळेस नावांची चर्चा काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला त्यांचं नाव नेहमी चर्चेमध्ये असतं. आणि आता डॉक्टर सुजय विखे पाटील हे नाव या जिल्ह्यामध्ये आणि राज्यात नेतृत्व करत आहे. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न अत्यंत थेटपणे विचारायचा आहे की जी चर्चा वारंवार होती आहे की नगर दक्षिणेमधनं डॉक्टर सुजय विखे पाटील हे येणाऱ्या निवडणुकीचे उमेदवार राहतील, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे तुम्ही अतिशय सोपा प्रश्न विचारलाय, फार अवघड नाही. मी माझ्या लाईफमध्ये कधीही काही गोष्ट प्लॅन केली नाही, हे एक वास्तव्य आहे. जी डॉक्टर झालो मी, कधी 12वी शिकल्यानंतर असं म्हणतो ना की मी डॉक्टर होईल. कोइन्सिडेंटली ॲडमिशन भेटलं, MBBS करायला मिळालं. मला ऑर्थोपेडिक करायचं होतं, वडील म्हणते सर्जन होतं, सर्जन झालो. न्यूरोलॉजिस्ट व्हायचं होतं, मी न्यूरोसर्जन झालो. त्यानंतर पॉलिटिक्स माझा फोर्टे कधी नव्हताच, मी राजकारणामध्ये येणार देखील नव्हतो. मी ऑपरेशन माझी प्रॅक्टिस सुरू केली, ऑटोमॅटिकली राजकारणात कसं आलो हेही मला कळालं नाही. आणि त्यामुळं सांगायचं झालं तर आय एम अ व्हेरी अनप्रिडिक्टेबल पर्सन. अच्छा. आणि जे काही डिसिजन्स आहेत माझ्या लाईफमध्ये देवाच्या कृपेने आणि खासदार साहेबांच्या पुण्याईमुळं, खासदार साहेब म्हणजे खासदार बाळासाहेब विखे पाटील, आम्ही खासदार साहेब म्हणजे तेवढाच एक माणूस ओळखतो. तर त्यांच्या पुण्याईमुळं आणि जनतेच्या प्रेमामुळं ऑटोमॅटिकली प्रत्येक गोष्ट एक अतिशय स्मूथली घडत गेली जीवनामध्ये. आणि हा जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे याचं मी एक उलटं उत्तर असं देईल की मला असं वाटतं की लोकांना अधिकार आहे, जर एक चांगला पर्याय उपलब्ध होत असेल तर तो पर्याय उपलब्ध करून त्यांना दिला पाहिजे. बरं. आणि इट इज फॉर देम टू डिसाईड की तो पर्याय त्यांनी स्वीकारावा अथवा नकारावा. पण कधीही जनतेला असं वाटायला नको की आमच्याकडे पर्याय नाही. या दृष्टिकोनातून पीपल हॅव टू हॅव ऑप्शन्स. आणि त्या दृष्टिकोनातून आज जरी चर्चा होत असेल तर आजच्या क्षणाला तुम्ही मला विचारलं तर त्याचं उत्तर मी तुम्हाला हो किंवा नाही या रूपाने देऊ शकत नाही. पण काळ आणि वेळ ठरवेल. आणि खरं तर जनता हा खरा निर्णय घेईल, हा निर्णय माझा राहणार नाही. मला वाटतं की तुम्ही आता स्पष्ट संकेत या ठिकाणी देताय की लोक आग्रहास्तव
कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही डॉक्टर सुजय विखे पाटील यांना या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून देखील पाहू शकतो. मला पुढे जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की जसं आता आपण सांगितलं की आपण MBBS केलं, न्यूरोलॉजी केली. बऱ्याचदा राजकारण्यांची मुलं ही डिग्रीसाठी म्हणून शिकतात, विशेष काही शिक्षण त्यांना फार रस नसतो. परंतु MBBS करणं, त्यात न्यूरोसर्जन होणं, यासाठी कुठेतरी स्वतःचं देखील काहीतरी असणं आवश्यक असतं. ते तुमच्यात होतं आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत गेला असाल. राजकारणात येताना म्हणजे समाजकारणाच्या प्रक्रियेत आपल्याला समाविष्ट जास्त रस आहे की राजकीय फुलफेस काम करण्यात जास्त रस आहे? नेमकं काय समाजकारण राजकारण यातलं काय की दोन्ही कशा प्रकारे पाहता तुम्ही या सगळ्याच्याकडे? आजच्या कालावधीमध्ये राजकारण हा शब्द किंवा त्याची उपमा कशामुळे दिली जाते हे मला कळत नाही. माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येकाची डेफिनेशन आपली आपली वेगळी आहे. मला तर तुम्ही प्रश्न विचारला तर मी कधी राजकारणामध्ये आलोच नाही. माझ्या दृष्टिकोनातून जर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत सर्वसामान्य माणसांचं काम करणे हे राजकारण असेल तर ते राजकारण मी करतो. सर्वसामान्य माणसाला हॉस्पिटलच्या अडचणी असतील, दैनंदिन गरजा असतील, गोरगरिबांना आधार देण्याचं काम जर राजकारण असेल तर ते राजकारण मी करतो. तर आपल्या आपल्या डेफिनेशन्स आहेत. बरेच लोक सत्तेसाठी राजकारण करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाच्या कृपेने फॉर्च्युनेटली एवढ्या वर्षांमध्ये मी तरी सांगू शकतो की जेवढे आज राजकीय मंडळी असतील त्यापैकी सगळ्यात जर कमी महत्त्वाकांक्षा कोणाला असेल तर तो मी आहे. आय एम नॉट ॲम्बिशियस अबाउट एनिथिंग. आज माझी दैनंदिन प्रणाली जी आहे, माय लाईफस्टाईल, वॉट एव्हर द वे आय लिव्ह, माझे वडील आमदार होते तरी तशीच आहे, आज विरोधी पक्षनेते झाले तरी तशीच आहे, आणि उद्या देवाच्या कृपेने मुख्यमंत्री जरी झाले तरी माझ्या जीवनामध्ये त्याचा काही फरक पडत नाही. बिकॉज मी डॉक्टर झालो आहे आणि माझ्या जीवनामध्ये जे मला पाहिजे किंवा जे मला मिळालेलं आहे ते मी माझ्यावर खरं मिळवतो. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचा आपण CEO म्हणून जबाबदारी स्वीकारली. अनेक वर्षांची पार्श्वभूमी असणारी ही सगळी संस्थात्मक कामं विखे पाटील कुटुंबाकडनं चांगल्या प्रकारे या ठिकाणी होताना अनेक लोक पाहत आहेत. आपण जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक वेगवेगळे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आपण त्या ठिकाणी सुरू केले. ॲग्रिकल्चरचं कॉलेज त्या ठिकाणी आपण आणलं. हे सगळं काम करत असताना म्हणजे तुमच्या काळात ॲडमिशनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढली आपल्या फाउंडेशनच्या कॉलेजेसमधली. तर नेमकं काय याच्या मागचं गमक काय? म्हणजे तुम्ही येण्यापूर्वीची परिस्थिती आणि तुम्ही आल्यानंतरची परिस्थिती कशा प्रकारे तुम्ही ही सगळी कामं पार पडत असता? विखे पाटील फाउंडेशन विळदघाट ही संकल्पना खासदार साहेबांची होती. हो. कदाचित खासदार साहेब नसते तर आमची एकही संस्थेची इमारत उभी राहिलेली नसते. आणि त्यांनी सगळं पूर्ण बांधून खरं तर मला एक सुपूर्द केलं. ते म्हणजे तुझं शिक्षण झालंय आणि तू पात्र आहेस की तू संस्था चालू शकतो. आज संस्था जेव्हा चालवायला घेतल्या तेव्हा एकच उद्देश ठेवला की आपण एक चांगलं उदाहरण कसं सिद्ध करू शकू जनतेपुढं, विद्यार्थ्यांपुढं. आणि त्या दृष्टिकोनातून मला माझ्या शिक्षणाचा 100% फायदा झाला. मी या परिसरामध्ये कधी राहिलेलो नाही आणि माझ्या शिक्षणाचा फायदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारणीमध्ये, त्यासाठी पेशंटला अल्प दरामध्ये सेवा देण्यामध्ये, आणि त्याचबरोबर माझं नुकसान होऊ नये आर्थिक दृष्टिकोनातून सेवा देत असताना या सगळ्या गोष्टी अतिशय काटकसरीने कराव्या लागतात. मला चांगल्या लोकांचं सहकार्य मिळालं, मला फार चांगली टीम मिळाली. त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर असतील. शेवटी इट इज अ टीम वर्क. एकटा सुजय विखे काही करू शकत नाही. खाली शिपाई बसून तर वरती डेप्युटी डायरेक्टर आणि सेक्रेटरी लेवलच्या पदाची जी आम्ही टीम रचना केली ती अतिशय चांगल्या पद्धतीने मी घडू शकलो. खासदार साहेबांचं सतत मार्गदर्शन होतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक टीमवर्क म्हणून आम्ही सगळं पुढे गेलो. आणि त्यामुळं खरं तर आज जे आपण यश पाहत आहे, आता आम्ही शाळा सुरू केलेली आहे, फार मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे. आणि हे प्रत्येक प्रोजेक्ट जो आम्ही अप्लाय करतो, मग स्कूल असेल एक प्रोजेक्ट या रूपाने पाहू, ॲग्रिकल्चर कॉलेज, इंजिनिअरिंग, वॉट एव्हर कॉलेज आम्ही ओपन करू, वैयक्तिक मी किंवा माझा मुलगा त्या ठिकाणी शिकत आहे किंवा भविष्यात शिकेल, माझी मुलगी त्या ठिकाणी शिकेल, या दृष्टिकोनातून तिला काय अडचणी येऊ शकतात आणि व्हॉट एव्हर बेस्ट आय कॅन प्रोव्हाइड, जे माझ्या मुलांसाठी मी अपेक्षा ठेवतो की याला हे मिळालं पाहिजे, तेच मी त्या संस्थेमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. कारण की माझ्या मुलाला जे मिळेल किंवा माझ्या मुलीला जे मिळेल ते सर्वसामान्याच्या मुलं किंवा मुलीला देखील मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून कदाचित मी काम करत आहे त्या ठिकाणी आणि म्हणून चांगल्या रीतीने यश त्या ठिकाणी मिळत आहे.
तुम्ही युवक काँग्रेसचं नेतृत्व राज्याच्या पातळीवरती करत आहात. मला एक राष्ट्रीय संदर्भ असणारा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मागची आपण निवडणूक आली लोकसभेची, ज्याच्यामध्ये राहुल गांधी यांचं नेतृत्व काँग्रेसनं स्वीकारलं होतं. नरेंद्र मोदींचं एक मोठं वादळ या देशामध्ये आपण अनुभवलं आणि कधी नव्हे ती अनेक वर्षांनंतर सिंगल मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये आली. आपण आता उत्तर प्रदेशचा निकाल पाहिला. काँग्रेस त्या ठिकाणी अखिलेश यादव यांच्यावर गेली. अखिलेश यादव त्या ठिकाणी बस्तान वाजलं. त्यानंतर आपण महाराष्ट्रात पाहिलं की काँग्रेस NCP बरोबर होती, तिथं दोघांनाही सत्तेत येता आलं नाही. आपण जम्मू काश्मीरमध्ये पाहिलं, तिथं ओमर अब्दुल्लाने सांगितलं आता थेट 2024ची तयारी आपण करायला पाहिजे. मला तुम्हाला राष्ट्रीय संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे, युवक काँग्रेसचे आपण नेतृत्व करता या अनुषंगानं, की येणाऱ्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्याला असं खरोखर वाटतं का की नरेंद्र मोदी यांच्यासमोर जर पुन्हा राहुल गांधींचा जर चेहरा त्या ठिकाणी जर नेतृत्व करायसाठी असेल तर काँग्रेसला गेलेले दिवस परत येऊ शकतील काय? नाही, सर्वात प्रथम मी आपल्याला थोडं करेक्ट करतो. मी राष्ट्रीय नेता अजिबात नाही. माझी मर्यादा एका जिल्ह्यापुरता आहे. मी कधी माझ्या जिल्ह्याच्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्राचा लीडर किंबहुना राष्ट्रीय लीडर असं प्रोजेक्शन माझं स्वतःचं केलंच नाही. परंतु आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना स्वर्गीय बाळासाहेबांना बघितलं की त्यांनी राज्याचं देशाचं नेतृत्व केलं. त्याच्यामुळे स्वाभाविकच जनतेच्या आणि नगरकरांच्या तुमच्याकडनं अपेक्षा ह्या निश्चितच मोठ्या पातळीवरच्या आहेत. कदाचित त्या सगळ्या प्रवासाची सुरुवात ही लोणी प्रवाहापासून झालेली आहे सगळ्याची, कारण तरी हळूहळू ती पुढे सरकत जाईल असा आशावाद सगळ्यांना वाटतो. तर त्या दृष्टीनं तुम्ही युवक काँग्रेसचे नेते म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत कसे पाहता? नाही, आता वरच्या लिडरशिपवर कमेंट करावं एवढा मी मोठा नाहीच. माझं एकच संकल्पना आहे आणि एक संभ्रम आहे. मधल्या काळात जेव्हा UPचं निकाल लागला तेव्हा एक पेपरमध्ये असं चित्र निर्माण केलं गेलं आणि फार मोठा आरोप प्रत्यारोप झाला की EVM मशीनमध्ये खराबी आहे की EVM मशीन मॅनिप्युलेटिव्ह आहे. आता जर आपण माझ्या मतदारसंघापुरती चर्चा केली तर आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्चांकी मताधिक्याने निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य हा माझ्या मतदारसंघात आहे. 14,000 मताचं मताधिक्य एका जिल्हा परिषद गटामध्ये मिळतं, ते काँग्रेसला मिळालेलं आहे. तर दोष एकामेकाला देण्यापेक्षा प्रत्येक जण जर आपल्या कर्तृत्वाची जाण ठेवून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्न जर सोडवणूक केली तर मला यश आपोआपच येईल. त्याच्यामध्ये पक्षाची गरज नाही त्याला. आणि जो तुम्ही मुद्दा राष्ट्रीय पातळीवरचा मांडला की 2019ला काय होईल, तर वेळ फार अजून जायचा आहे. जे काही आश्वासनं दिली गेलेली आहेत, ठीक आहे, आज एक वेगळ्या पद्धतीचं चित्रीकरण माननीय पंतप्रधानांबाबतीत कदाचित मीडियामध्ये केलं जातं. पण एखादा व्यक्ती तरी येईल की जो या सगळ्या गोष्टींचा सविस्तर खुलासा सर्वसामान्य जनतेपुढे करू शकतो. फार त्रुटी आहेत ज्या आज मी कदाचित बोलू शकणार नाही. पण या जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या माध्यमातून जनतेपुढे मी असंख्य अशा गोष्टी मांडल्या जे कदाचित कुणी बोलले नाहीत आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मला काँग्रेसच्या चिन्हावर मिळालं. तर कुठंतरी एक इमेज डॅमेज करायचं काम भाजप किंवा इतर पक्षांनी राहुल गांधी बाबतीत केलं, ज्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं 100%. म्हणजे व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असेल, म्हणजे तो व्यक्ती काही जरी बोलला तर त्याचं एक वेगळं चित्र व्हॉट्सअपवर निर्माण करायचं आणि तो व्यक्ती जरी सत्य बोलत आहे पण त्याला एक मार्मिकतेचं रूप देऊन मूळ मुद्दा बाजूला ठेवून त्या विषयाचा एक विनोद करणे, हा एक वेगळ्या प्रकारचा प्रहार किंवा स्ट्रॅटेजी हे सत्ताधारी करत असल्यामुळे दुर्दैवाने आम्हाला यश मिळत नाही आहे. पण निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये काळ बदलेल. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलो की पीपल वॉन्टेड चेंज, पीपल ऑलवेज वॉन्ट चेंज. जसं म्हणतो की चांगला पर्याय असेल तर लोक स्वीकारतात. लोकांना वाटलं की विद्यमान पंतप्रधान एक चांगला पर्याय म्हणून आमच्या समोर येत आहेत, त्यांनी त्यांना संधी दिली. अजून 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण व्हायची आहे, 2 वर्षे जायची आहेत. लॉट्स अप्स अँड डाऊन हॅव टू बी विल बी हॅपनिंग इन द कमिंग टाइम. की पंजाबला निकाल लागला, UPमध्ये ठीक आहे, एक अपवादात्मक गोष्ट आहे. UPचं जर आपण ॲनालिसिस केलं तर सविस्तर कधी मी आपल्याला सांगू शकतो की एक्झॅक्टली घडलं काय आहे UPमध्ये. पण गोवा किंवा इतर राज्यांमध्ये देखील काँग्रेसला चांगल्या पद्धतीने यश मिळू राहिलं. पण दुर्दैवाने त्याचं प्रोजेक्शन करण्यामध्ये कुठेतरी पक्ष कमी पडत असल्यामुळे
2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला असं निश्चित वाटतं की जरी उमर अब्दुल्ला म्हणत असतील की 2019 2024 ची तयारी करा, एवढ्या लवकर हत्यार जर पराभूत मानसिकता काही पक्षांच्या नेत्यांची पाहायला मिळते. म्हणजे एवढं मोदींच्या झंझावतापुढे सरेंडर करण्याची परिस्थिती आज त्यांच्या बोलण्यात व्यक्त व्हायला लागली. हे कुठेतरी चिंतेचं वाटतंय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य देखील खचलेलं त्या ठिकाणी जाणवत आहे. तर काय नेमकं तुम्ही सतत जनते संपर्कामध्ये असता, तुम्ही लोकांमध्ये मिसळून काम करता, तुमच्या अवतीभोवती नेहमी कार्यकर्त्यांचा सारखा संच असतो, काय त्यांचा आवाज काय सांगतो नेमकं तुम्हाला की काय परिस्थिती नेमकं काय कशा प्रकारे वातावरण आहे? खरं सांगायचं झालं तर खासदार साहेबांच्या राजकीय वारसाला पुढे घेऊन जात असताना ती एक प्रथा पडलेली आहे आमच्या कुटुंबामध्ये की राज्यात आणि देशात काही होऊ, आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा जोपर्यंत विखे पाटलाच्या कुटुंबियाचा सदस्य जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला त्याचाच आधार आहे, पक्ष नाही. त्यामुळे कधी हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मांडलाच नाही, आम्ही कधी त्यांना उत्तर दिलंच नाही. आज पक्षविरहित काम करण्याची ताकद आपण ठेवली, सर्वसामान्य माणसांचे कामं करत गेलो आणि त्यामुळे कदाचित आमच्या कार्यकर्त्यांपुरतं तरी संभ्रम मनात मला कधी जाणवला नाही. ते नेहमी म्हणतात की जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत आम्हाला चिंता नाही. ही गोष्ट निश्चितच खरी आहे की देशात, राज्यात किंवा जिल्ह्यात विखे पाटील कुटुंबीय सत्तेत असो किंवा नसो तरी सुद्धा जनतेचं प्रेम ह्या कुटुंबावरचं कमी होत नाही. लोक कायम तुमच्याबरोबर त्याच जिष्ण तुमच्यावर कायम जोडलेले असतात. परंतु मगाशी तुम्ही बोलता होता एक मुद्दा मांडला या ठिकाणी की ईव्हीएमचा विषय आपण म्हटला, अत्यंत महत्त्वाचा विषय. ज्यावेळेला अशा निवडणुकीच्या महत्त्वाच्या यंत्रणेबद्दलच शंका उपस्थित होते तर त्यावेळेला नेमकं मग मिळालेलं यश हे खरं यश की खोटं यश आहे की त्यामागचं काय गिमिक्स आहे याची बरीच चर्चा व्हायला लागली. महायुतीने मोठा आरोप केला, इतर पक्षनेत्यांनी मोठा आरोप केला. तुम्हाला खरंच असं वाटतं सुजयजी की ईव्हीएम मध्ये काही घोटाळा आहे? कारण की मध्यंतरी तुम्हाला मी सांगू इच्छितो की निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी जाहीर आव्हान दिलं आहे मागच्या 2 दिवसापूर्वी की आमची सिस्टीम कुठल्याही सॉफ्टवेअर इंजिनियरला किंवा कुठल्याही त्यातल्या तज्ज्ञ माणसाने यावानी हॅक करून दाखवावी, आम्ही त्यांना रोख बक्षीस देऊ. जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी द्यायसाठी तयार आहे तर खरोखर ईव्हीएम मध्ये काही घोटाळा झाला असेल असं एक काँग्रेसचे नेते तुम्हाला वाटतं की हे पराभव कुठे जिरवायचा म्हणून एक सोयीनं केलेला आरोप आहे विरोधकांचा? नाही, आता मी तेच जसं मगाशी म्हटलं की ह्या आरोपाला मी पाठिंबा देऊ शकत नाही. कारण की माझ्या मतदारसंघामध्ये किंवा किंबहुना ज्या ठिकाणी मी प्रचार केला त्या ठिकाणी काँग्रेसला 1 साइडेड मेजॉरिटी मिळालेली आहे. त्यामुळं जर एका ठिकाणी काँग्रेसचं एक हाती सत्ता आणि एक चिन्हावरच मतदान पडत असेल तर मग दुसऱ्या ठिकाणी का नव्हे? तर या प्रश्नाचं उत्तर मला विचारलं तर मी सांगू शकतो की या प्रक्रियेला आज माझ्या मिळालेल्या यशामध्ये नामदार साहेब असतील, माझ्या आई असतील, आमचा पक्ष म्हणून आम्ही एकत्रित जो काम केलं जिल्ह्यामध्ये आणि आम्हाला मिळालेलं यश आहे त्यामध्ये 100% जनतेने काँग्रेसला मतदान टाकलं, काँग्रेसची सत्ता आली आणि त्यामुळे या प्रश्नाला मला वाटत नाही की ईव्हीएम मशीनचा जो काही घोटाळ्याचा आरोप आहे या गोष्टीला काही तथ्य आहे. पण जे इलेक्शन कमिशनने एक निर्णय घेतला, नवे ईव्हीएम मशीन्स येत आहेत, त्याची प्रिंट निघणार आहे मतदान टाकल्यानंतर. ते प्रिंट जर संभाव्य रिझल्टमध्ये कुठलाही प्रॉब्लेम वाटला तर ते प्रिंट आउट मोजले जातील. हा जो निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला ठीक आहे, थोडीफार पारदर्शकतेच्या दृष्टीने 100%. सो दॅट इज अ न्यू डेव्हलपमेंट आणि 100% याचा फायदा सर्वसामान्य माणसाच्या मनातला 100% मदत होईल. मागच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या पेक्षा काही हजारोंच्या मताधिक्याने निवडून आला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये युवा वर्गाचा मोठा ओढा जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्याकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही युवक नेते आहात, तरुण आहात, आजच्या पिढीमध्ये तुमच्यामध्ये तसं फारसं अंतर नाही, तुम्ही इझिली ॲक्सेसेबल आहात, तुम्ही सतत उपलब्ध असतात. बऱ्याचदा नेत्यांच्या मुलांवरती आरोप होतो की नेत्यांची मुलं पटकन भेटत नाहीत, परंतु सुदैवानं तुमच्यात तसं काही होत नाही, तुम्ही सदैव उपलब्ध असता. हा जो युवा वर्ग काँग्रेसपासून आणि इतर तुमच्या समविचारी पक्षांपासून दूर गेला आणि मोदींकडे आकृष्ट झाला आहे, तुम्हाला याचं काही आव्हान वाटतं का काम करणं की ही तरुण पोरं की आता तिकडं गेलीत मतपेटीच्या प्रक्रियेमध्ये ते आपल्या बाजूने फारशा मोठ्या संख्येने राहिलेली नाहीत, हे आव्हान वाटतं तुम्हाला? हो, 100%. यूथ आज कदाचित दाखवलेल्या चित्रावर विश्वास ठेवून एक फार मोठ्या प्रमाणात प्रवाह हा पंतप्रधानांमागे जात आहे, याच्या बाबतीत काही शंका नाही. जिल्ह्यापुरती जर आपण प्रश्न मांडला आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला जिल्ह्यापुरतीच देऊ शकतो असं मी तुम्हाला म्हणून हा पहिलाच प्रश्न तुम्हाला क्लिअर केला की मी राष्ट्रीय नेता नव्हे, जिल्ह्याचा आणि जिल्ह्या म्हणून तालुक्यापुरतीच मर्यादित माणूस असेल. तर माझं काम आहे
की आज पंतप्रधानांना वेळ नाही नगरचे प्रश्न सोडवायला. पंतप्रधान नगरला येऊन काम करणार नाही. पण त्यांचे खासदार प्रतिनिधी आहेत ना. मला आनंद आहे की त्यांचे खासदार प्रतिनिधी 15 वर्षामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे. कदाचित म्हणून त्यांच्या कामामध्ये तुम्ही समाधान व्यक्त करताय. मग जनता 15 वर्षापासून निवडून देते म्हणजे जनता समाधानी कामाबद्दल असेल म्हणून निवडून देते. तर त्यांचं असेसमेंट, त्यांचे पॅरामीटर्स त्यांना माहिती. मी त्यांच्यावर टीका किंवा त्यांची तारीफ या दोन्ही गोष्टी करू इच्छित नाही, कारण की माझा मूळ त्यांनी 15 वर्षामध्ये केलेला विकास दुर्दैवाने मी पाहायला या ठिकाणी नव्हतो. त्यामुळे त्या गोष्टीवर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. पण एखादा लोकप्रतिनिधी वारंवार निवडून दिला जात असेल तर कदाचित काही कामं चांगले झाले असतील म्हणून निवडून दिला जातो. पण आज ज्या पद्धतीने मी फिरतोय जिल्ह्यामध्ये, बऱ्यापैकी युवक आज मला येऊन भेटलेत आणि प्रॉब्ली कुठेतरी बियॉन्ड पार्टी लाईन्स एक ॲक्सेप्टेबिलिटी निर्माण करावी लागेल. जनतेला हा अवेअरनेस जर आपण करू शकलो जिल्ह्यामध्ये की आज पंतप्रधान कुणीही होऊ, पण जे प्रश्न आहेत ते स्थानिक आहेत. धरणाचं आवर्तन होत नाही, चारीला पाणी सुटत नाही, तळे भरले जात नाही. हे काम मोदी साहेबांचं नव्हे किंवा पंतप्रधानांचं नव्हे, मुख्यमंत्र्याचं नव्हे. सुजयजी, हे प्रश्न काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात सुद्धा होतेच की. त्यावेळेला आंदोलनं व्हायची. इनफॅक्ट बऱ्याचदा सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांना आणि मंत्र्यांना आंदोलन करायला लागायची. मग सरकार गेलं किंवा नवीन पक्षाचं विरोधी पक्षाचं सरकार आलं, मग काय फारसा काय फरक पडला या सगळ्याच्या? काय तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, कुठल्याही गोष्टीचं सोडवणूक जर करायची असेल तर माझ्या मते त्याला पाठपुरवठा करणं गरजेचं आहे. प्रत्येकाची कामाची आपली आपली सिस्टम आहे. प्रत्येक राजकीय नेता आपल्या आपल्या अनुषंगाने केलेल्या प्रोटोकॉल्सवर राजकारण करतो. माझे प्रोटोकॉल्स फार वेगळे आहेत. मी आजपर्यंत ज्या ज्या प्रश्नांना हात घातलेला आहे ते प्रश्न सोडवल्याशिवाय मी कधी थांबलो नाही आणि आजपर्यंत मला त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळालेलं आहे. निश्चित काही काही प्रश्न मनुष्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत. आपण पाहिलं असेल, मी कधी आंदोलनामध्ये कुठं सहभागी झालो नाही, कारण की माझा तो पिंड नाही. आंदोलन करून जर प्रश्न सुटत असेल तर मग मी प्रत्येक वेळेस आंदोलन केलं असतं. पण माझा उद्देश वेगळा आहे की प्रश्न डायरेक्ट सोडून टाकायचे, त्याला रचनात्मक काम करायचं. तो क्रिएटिव्हिटी आणि रचनात्मक काम केल्याने आय थिंक की बियॉन्ड पार्टी लाईन्स एक ॲक्सेप्टेबिलिटी डेव्हलप करावं लागेल. हे जर प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये करू शकला, समजा एखाद्याचा उद्देश आहे की मला विधानसभा लढवायची या तालुक्यामध्ये, तर मी जर आज विचार करत बसलो की अरे बाबा हे युवक सगळे गेलेले आहेत, आता सगळे भाजपकडे वळाले असतील किंवा पंतप्रधानाच्या प्रतिमेमध्ये एक चमत्कार झाला आणि लोक त्यांच्या मागे आहेत, यू डोंट हॅव हे पहा, जे पंतप्रधान करतायत ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. किंबहुना राजकारणामध्ये एक पॉलिसी नेहमी मी पाळली, समोरचा काय करतो याच्यावर मी कधीच लक्ष देत नाही, कारण की दॅट इज द थिंग विच आय कांट कंट्रोल. तो तुम्हाला शिव्या देत असेल, भाषण करेल, तुमच्यावर दगड मारेल, तुम्ही कंट्रोल करू शकता का? नाही. मी माझ्या कारकिर्दीमध्ये फक्त एवढंच सिद्ध करतो की हे मी तुमच्यासाठी करू शकतो, हे मी केलंय आणि इट इज फॉर यू टू डिसाईड की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. समोरच्या व्यक्तीने काही नाही केलं याच्यावर मी कधीच टीका टिप्पणी करत नाही. मी नेहमी कुठल्याही राजकीय प्रक्रियेमध्ये मतदान मागताना मी हे तुम्हाला देईल, हे तुम्हाला दिलेलं आहे, या आधारावर तुम्ही मतदान टाका. समोरचे निष्क्रियतेवर मी कधी माझी पोळी भाजत नाही. साधारणपणे याच महिन्याच्या अखेरीच्या कालावधीमध्ये दरवर्षी टँकरच्या मागणीचे मोठ्या प्रस्ताव येतात जिल्हा प्रशासनाकडे. काल परवाचीच गोष्ट आहे, जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे की जलयुक्त शिवाराच्या स्पर्धेमध्ये नगर जिल्हा त्या ठिकाणी बक्षीस मिळालं आहे आणि नाशिक विभागामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी राज्यशासन पारितोषिक जाहीर केले की अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं काम जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. टँकरच्या मागण्या नाहीत, जलयुक्तचं ॲप्रिसिएशन सगळ्या ठिकाणी होतं आहे. पाऊस काही फार अतिवृष्टी झाली किंवा जास्त पाऊस पडला असंही काही समाधानकारक चित्र पावसाच्या बाबतीतलं नव्हतं. सरासरीच्या आसपासच पाऊस याही वर्षी झालेला होता. मग सत्ताधारी बदलले म्हणून पाण्याच्या बाबतीमधला हा जो आपला फरक जाणवतोय, तर का म्हणजे असा बदल का त्या ठिकाणी पाहायला मिळतोय? नेमकं काँग्रेसचं सरकार असताना आपण कुठेतरी जिल्ह्यामध्ये कमी पडत होतो की आताची जी परिस्थिती इथं कामं झाली त्यातनं काहीतरी त्याचा आउटपुट रिझल्ट दिसायला लागलाय, ही तफावत का जाणवते नेमकी? सगळा जो फरक आहे, इट इज द ओनली डिफरन्स किंवा जो फरक जो दोन्ही सरकारच्या कालावधीमध्ये दिसतो, दॅट इज ओनली एकच गोष्टीचा फरक आहे, तो ॲडव्हर्टायझिंगचा आहे. अच्छा, म्हणजे ही जाहिरात आहे बस. मार्केटिंग कसं करावं, ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगचं कदाचित डिग्र्या माझ्या मते सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये अतिशय काटकसरीने भरलेल्या आहेत. तुम्ही काँग्रेसचा कार्यकाळ असताना
माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कृषी मंत्री असताना या नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना किती रुपयाचे बंधारे दिले गेले, किती शेततळे दिले गेले याचा आकडा जरी काढला त्याच्या 10% सुद्धा अनुदान या वर्षी शेतकऱ्यांना दिले गेले नाही, ही वास्तविकता आहे. जलक्रांतीमध्ये आज तुम्ही म्हणताय की टँकर बंद आहे, तुम्ही गावांमध्ये फिरून पहा. मागच्या सरकारमध्ये प्रत्येक तालुक्याला जिल्ह्यामध्ये आणेवारी जी असायची ती 50%च्या खाली असायची आणि शेतकऱ्यांना रब्बी व खरीपाचं अनुदान मिळायचं. गेले 2 वर्षापासून कर्जत जामखेड सारखा तालुका आपण जर गेलात तर त्या ठिकाणी सातत्याने दुष्काळ आहे. मी कर्जतच्या दौऱ्यावर गेलो, लोकांना 10-10 किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावं लागायचं, चारा आणावा लागायचा, तरी सुद्धा त्या गावातल्या शेतकऱ्यांची आणेवारी ही 50%च्या वर होती. माननीय पालकमंत्री साहेबांच्या मतदारसंघातल्या गावांमध्ये जर 10 किलोमीटर लांब पाणी आणायच्या गावांची आणेवारी 50%च्या वर लागत असेल तर मग कागदावर दिसतंय की ऑल इज वेल, पण तुम्ही वास्तविकतेमध्ये जर गेलात तर फार वाईट चित्र आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे. पालकमंत्री कमी पडतात असं वाटतंय स्वतःच्याच मतदारसंघाला न्याय देण्यासाठी? तो विषय पालकमंत्र्यांचा आहे. मी तुम्हाला सांगतो की मी कोणाच्या निष्क्रियतेवर टीका करू शकत नाही. जी वास्तविकता आहे ते माझं मांडणं काम आहे. कर्जत जामखेड हे परत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा भाग आहे सगळा, बरोबर. त्या आपसुकच तुमच्याकडे खूप सारे प्रश्न तिथले कार्यकर्ते घेऊन येतच असणार, तर मग अशा वेळेला त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तुमच्याकडे देखील लोकांची आस लागलेलीच आहे. बरोबर. ते पालकमंत्री अतिशय चांगलं काम करतायत, ते त्यांच्या पद्धतीने ते करतील. मी काय त्याच्यावर टीका टिप्पणी करू इच्छित नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की जे तुम्ही मला प्रश्न विचारला की हा फरक का, तर हा फरक फक्त आणि फक्त ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचा आहे. आपण आज पंतप्रधानांना रोज टी व्हीवर किंबहुना पाहायला मिळतं. रोज कुठले ना कुठले तरी जाहिरात, कुठले ना कुठले तरी रोड शो, कुठले ना कुठले तरी मुलाखत, रेडिओवर त्यांची मुलाखत कंपल्सरी दाखवली पाहिजे, टी व्हीवर त्यांची मुलाखत कंपल्सरी दाखवली पाहिजे, कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेतला तो कंपल्सरी टेलिकास्ट करावा लागतो. दिस इज बेसिकली अ डिक्टेटरशिप रनिंग इन अ डेमोक्रेटिक कंट्री विच प्रॉबेबली किती लांब काळात सस्टेन होईल हा एक मुद्दा आहे. पण कुठेतरी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही कमी पडलो ही वास्तविकता आहे. जलयुक्त शिवारचा तुम्ही मुद्दा मांडला. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की जलयुक्त शिवारचे प्रोजेक्ट घेतले कुठं गेले या जिल्ह्यामध्ये. तुम्ही जर माहितीच्या अधिकाराखाली माहिती टाकली आज नगर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला की मला मागच्या 2 वर्षामध्ये जलयुक्त शिवारामध्ये केलेल्या कामांची माहिती द्यावी, आणि मी तुम्हाला सांगतो त्या कामांची माहिती घेऊन जर तुम्ही वास्तविकतेमध्ये त्या स्पॉटवर गेलात तर खरंच तिथं पाणी साठलेलं आहे का आणि खरंच त्या गावांमध्ये परिस्थिती बदललेली आहे का याचा एक सविस्तर सर्वे करून वाटत असतं महिन्यानंतर मी परत आपल्या रेडिओ स्टेशनवर येतो आणि ती वास्तविकता जनतेपुढे अत्यंत आपण एक प्रकारे बाजू मांडणं किंवा वस्तुस्थितीच्या दृष्टीने लोकांना अवेअर करणं या ठिकाणी आपण हा मुद्दा करताय. मला आपल्याला विचारायचं आहे की आपण मागापासून बोलताना 2-3 वेळा म्हणालात की हे सरकार जाहिरात करण्यामध्ये अत्यंत वाकबगार आहे. मोदींच्या सरकारने जाहिरात मोठ्या प्रमाणावरती केली. काँग्रेस अनेक दशकं या देशामध्ये आणि राज्यात सुद्धा सत्तेवरती होती, सगळी यंत्रणा आपल्यापाशी होती. मग जर मोदी जाहिरात करू शकतात त्यांनी केलेल्या कामाची तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तरी पण काँग्रेस का जाहिरात करू शकत नाही? कारण आजचा तरुण वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती सुद्धा आहे. म्हणजे या देशामध्ये सध्या सोशल मीडियाची क्रांती आपण म्हणू, तर ती क्रांतीचा तो ट्रान्सफॉर्मिंग फेज आता आपण अनुभवतोय. मग काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे तरुण युवक कार्यकर्ते, सहकारी या सगळ्यात कमी पडतात का? काँग्रेसचं नेतृत्व यासाठीची स्ट्रॅटेजी ठरवताना कुठेतरी कमी पडत आहे का? नेमकं काय म्हणजे जे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे तुमच्यासाठी उपलब्ध नाही अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला मागे असते? आता सत्ता नसल्यामुळं वेळ निघून गेलेला असं मला वैयक्तिक मला वाटतं की टाइम इज गॉन. पण 2019 येत आहे आता, अगदी म्हणजे मागच्या सरकारवरून जवळपास 2.5-3 वर्ष होऊनही गेली. बरोबर. म्हणता वर्षात पुढच्या निवडणुकांचे वेधे लोकांना लागतील. हे पहा, मला एक सोपं उत्तर द्यायचं या सगळ्या गोष्टींना. एवढ्या मोदी लाटेमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आमदार काँग्रेसच्या चिन्हावर 75,000च्या मताधिक्याने निवडून येतो. काँग्रेसच्या चिन्हावर. त्याचं श्रेय आमदार साहेबांना जातं. काही लोकांनी मलाही दिलं म्हणजे तुमच्यामुळे बदल घडला असं तसं लोकांचं. आपण त्या काळात भरपूर फिरलात, त्यावेळेला आपण निवडणुकीची सगळी यंत्रणा हाताळत होतात. तर निश्चित जर पक्षाने मला बोलून विचारलं की बाबा हा चमत्कार तू कसा केलास, तू नेमकी 75,000 पोचला कसा या लाटेमध्ये,
मला जर कोणी प्रश्न विचारला तर ते उत्तर जर मी त्यांना दिलं आणि त्याची अंमलबजावणी जर पक्षाने केली तर निश्चित हे सगळं चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल महाराष्ट्रापुरती. पण आता आपल्याला कोणी विचारलं नाही, त्यामुळे आपणही आपलं ज्ञान आपल्यापर्यंत ठेवून काम करत राहतं. आपण म्हणता त्या पद्धतीनं ज्या ज्या पॉकेट्समध्ये राज्यामध्ये तिथली जुनी लिडरशिप की ज्यांनी सातत्याने लोकांसाठी आयुष्य वेचलं, काम केलं, तिथं काँग्रेस आजही आपल्याला जिवंत दिसते, सत्तेमध्ये दिसते, स्थानिक पातळीवरती का होईना. परंतु ज्या ठिकाणी अशी कुटुंब नाहीत किंवा अशी जुनी लिडरशिप नाही, अनेक वर्ष काम करणारी, त्या पॉकेट्समध्ये काँग्रेस पूर्णपणे तिचा नायनाट झाला की काय अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज जिल्ह्यातली सुद्धा काही तालुके असे की ज्या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व अत्यंत म्हणजे नगण्य पातळीवरती येऊन पोहोचलेलं आहे. मग पक्षाची ताकद संपत चालली आहे, परंतु जी काही ताकद आहे ती त्या त्या व्यक्तिगत नेतृत्वाची ताकद आहे असं आपण म्हणायचं का? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच देत आहात. विषय असा आहे की जर काँग्रेसची ताकद खालवली म्हणजे भाजपची ताकद वाढते असं तुमचं म्हणणं आहे. नाही, माझं असं म्हणणं नाही. मी फक्त काँग्रेस कमजोर वाटते, शेवटी काँग्रेस कमजोर झाली म्हणजे- नेतृत्व हे त्या ठिकाणी सक्षम दिसतंय. राजकीय व्यासपीठावर एक व्यक्ती कमजोर असला म्हणजे दुसरा तर प्राबल्यदार आहे, एक साध्या भाषेत त्याचा अर्थ आहे. मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा, आपण जर अनालिसिस केलं आजच्या राज्य सरकारमध्ये भाजपचे निवडून आलेले आमदार हे 60% राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. ते आमदार आहेत, ते मूळ भाजपचे नाहीच. आत्ताच्या लागलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 60 ते 70% निवडून आलेले नगरसेवक, नगराध्यक्ष हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत जे भाजपमध्ये गेले. आणि हीच परिस्थिती किंबहुना आता पुणे आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेचा आपण निकाल पाहिला. पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ही सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपमध्ये प्रवेश करून ती निवडून आणलेली आहे. तर शेवटी हा जो घडा आहे हा आता भरून व्हायला लागलाय त्याच्यावर देखील. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो कदाचित अगोदर काँग्रेसचा जेव्हा सुवर्ण काळ होता तेव्हा त्यांना भोगावा लागला की वन वे ट्रॅफिक होती, सगळेजण एकाच पक्षात येत होते, तेव्हा काँग्रेसचा सुवर्ण काळ होता. मग जशी गर्दी वाढत गेली तसे तसे जुने लोक नाराज होत गेले की आता हे नव्या लोकांना प्राधान्य आम्हाला नाही. आणि मग अँटी इन्कम्बन्सी वाढल्यावर काँग्रेस त्याचं जे काही भोगावं लागलं, आज सत्ता बाहेर पडावं लागलं, हे सेम अवस्था भाजपची होणार आहे. आज सगळे वन वे ट्रॅफिक आहे. सगळ्यांना वाटतं की भाजप चमत्कार करतो, जो तो भाजपमध्ये आज जायला घाई करत आहे. पण कधीतरी सॅच्युरेशन ही गोष्ट येणार आणि चेंज विल हॅपन. आणि जो तुम्ही दुसरा प्रश्न मांडला की काँग्रेस कमकुवत होत चाललेली आहे, तर मी तुम्हाला परत तोच मुद्दा मांडतो. एक फार छोटं एक उदाहरण देतो की हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ. माझ्या मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळाल्यानंतर, माझ्या मतदारसंघ म्हणताना माझ्या वडिलांचा मतदारसंघ आहे, पण ती बोलायची एक मला सवय होऊन गेली की माझा मतदारसंघ, कारण की ते माझं कुटुंब आहे म्हणून. तर एक इन्शुरन्स स्कीम आली होती की ॲक्सिडेंटल इन्शुरन्स करा, 12 रुपये प्रीमियम भरा आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स 2 लाखाचं कव्हर मिळेल. ही इंडियन गव्हर्नमेंटनी स्कीम लॉन्च केली. मी माझ्या मतदारसंघामध्ये 1,25,000 लोकांचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स उतरवला. अच्छा, फार एवढ्या मोठ्या प्रमाणात? एवढ्या मोठ्या प्रमाणात. 1 महिना माझं डेडिकेटेड मी त्या गोष्टीला दिलं. 12 रुपये प्रमाणे मी साधारण 12.5 लाख रुपये प्रीमियम भरला. आज एका वर्षामध्ये 12.5 लाख रुपयेचं प्रीमियम भरून आय हॅव ऑलरेडी पेड 80 लाख रुपीज इन चेक त्या लोकांना ज्यांच्या घरात ऍक्सिडेंट होऊन मयत झालेली आहे. म्हणजे गुंतवणूक किती? 12 लाख, रिटर्न्स किती? 80 लाख. दिस इज पॉलिटिकल ब्रेन. की मला जर आज 12 लाख रुपये देऊन 80 लाख रुपयाचं वाटप जनतेमध्ये करता येतं आणि अशा घरावर ज्याचं, आणि ऍक्सिडेंटमध्ये सगळे तरुण लोक जातात, मुलं, कुटुंबाचा करता माणूस, कारण की जो करता तोच धावपळ करतो. तर एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ही जर स्कीम प्रत्येकाला कळली असती, महाराष्ट्रामध्ये मी एकमेव माणूस आहे ज्यांनी हा प्रयोग केला, मला त्याचं यश आलं. आजही त्याचा प्रयोग बाकी लोक करू शकतात. यामध्ये पीपल किंवा जनतेला हे वाटलं पाहिजे की आपण ज्याच्या मागं पळतो रात्रंदिवस तो खरंच आपल्याला कुटुंब प्रमुख म्हणून वागणूक देतो का. आणि कदाचित या योजना मी आणून त्यांना एक आधार द्यायचं काम करायचा प्रयत्न करत आहे. किंवा तुमच्या कुटुंबाला काही जरी झालं तरी मी कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्हाला आधार द्यायला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर विचार करा की 12.5 लाख रुपये देऊन तर मी 80 लाख रुपये वाटू शकतो. ऍक्सिडेंट थांबू शकत नाही आपण. घरावर जाऊन सांत्वन करण्यापेक्षा, 10व्या मौतीला भाषण करण्यापेक्षा
मेलेल्या व्यक्तीच्या घरावर 2 लाख रुपये देण्यामध्ये मला जास्त अभिमान आहे, म्हणून मी आजपर्यंत राजकारणामध्ये 5 वर्षे झालेत, मी कधी अंत्यविधीला जात नाही, मी कधी दहाव्याला जात नाही. लग्नांना जातो कारण की एका दिवसात लग्न असतात म्हणून एका दिवसात आपण पूर्ण करू शकतो. पण तो जो वेळ वाचतो दहाव्यांमध्ये जायला किंवा मोतीमध्ये जायला, त्या दुःखात मी कुटुंबाच्या सहभागी आहे, मी घरावर जातो. पण तो जो वेळ आहे तो वेळ मी त्याच जनतेच्या कल्याणासाठी वेगळ्या माध्यमातून वापरतो. आणि याची ॲडव्हर्टाईज झाली का कुठं? तुम्ही मला सांगा. तुमच्या रेडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देतो, 1 रुपयाची ॲडव्हर्टिजमेंट पेपरमध्ये जाहिरात आली किंवा नगर जिल्ह्यातल्या किती मतदारांना हा माहिती आहे की सुजय विखे पाटलांनी हा प्रयोग केलाय? कोणालाच माहित नाही. म्हणजे आम्ही कुठं पडलो कमी? ॲडव्हर्टायझिंगमध्ये. हेच जर एखाद्या भाजपच्या मंत्र्यांनी केलं असतं तर सगळ्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये फ्लेक्सबोर्ड लागले असते. तुम्ही हा प्रश्न विचारला असता की त्यांनी केलं तुम्हाला जमलं नाही का? मी तर म्हणून मी ते करून बसलेलो. तर आय कुडंट ॲडव्हर्टाईज अँड इट इज नॉट माय फोर्टे. मी माझी प्रामाणिकता माझ्या बाजूची व्हॉट एव्हर. आज आय एम 34 years old. माझं राजकीय सुरुवात मी 30 वर्षात केलं. आय हॅव सॅक्रिफाईस्ड माय एज्युकेशन. मी जनतेला भाषणात एवढंच म्हणतो की मी तुमच्यासाठी माझं शिक्षण त्याग करून आलेलो आहे. तुम्ही नाकारलं तुम्ही परत जाऊन ऑपरेशन सुरू कराल. मला महिन्याला 15-30 लाख रुपये कमवायची संधी आहे, मी ते कमवू शकतो. जोपर्यंत तुम्ही मला स्वीकारणार तोपर्यंत मी काम करत राहणार. तुम्ही मला बसायला सांगितलं मी बसून घेईन. राजकारणामुळं माझं जीवन चालतं असं अजिबात नाही. मला जर देवानी संधी दिली आणि पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला काय लागतं, तुम्ही म्हणाल मला राजकारणापासून बाहेर ठेवा. पण दुर्दैवाने कुटुंबाची रचना अशी आहे की घरामध्ये मी एकुलता एक असल्यामुळं मला खरं तर खासदार साहेबांचं जो काही काम आहे आणि कार्य आहे हे समाजकारणाच्या माध्यमातून चालू ठेवत असताना ऑटोमॅटिकली त्याला राजकारणामध्ये सक्रिय सहभाग म्हणून समजला जातो. आणि म्हणून सुजयजी खरं तर अत्यंत स्तुत्य नामदार साहेबांच्या मतदारसंघात देखील राबवत आहे. खरं तर याचा आदर्श जिल्ह्यातल्या वेगळ्या युवा नेत्यांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा घ्यायला हरकत नाही. एवढा चांगला उपक्रम आहे. शासन स्तरावरती काम करतच, परंतु कुठेतरी आपली पण सामाजिक बांधिलकी असते, त्या भावनेतनं आपण हे करणं आपलं एक सामाजिक उत्तरदायित्व लागतं. ते आपण करतात. याबद्दल रेडिओ नगरच्या वतीनं खरोखर मी तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आता मला एका थोडंसं संवेदनशील प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. जिल्ह्यात असं म्हटलं जातं की काँग्रेस ही अखंड नाही आहे, काँग्रेस दुभंगलेली आहे. काँग्रेसचे अनेक मोठमोठे नेते या जिल्ह्यामध्ये होऊन गेले, आताही आहेत, जे राज्यस्तरावरती नेतृत्व करतात. बऱ्याचदा अशी वर्तमानपत्रांमधनं किंवा माध्यमांमधनं काँग्रेसचे 2 मोठे नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात. निवडणूक आली की ते अत्यंत टोकाचे आरोप होतात. निवडणूक झाली की परत सगळं मग चांगल्या पद्धतीने सगळं नांदत राहतं, चालू राहतं. तुम्हाला असं वाटतं का की नेमकं ह्या दुभंगलेल्या परिस्थितीमुळे आणि अखंडता नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे? नाही, आता प्रत्येक कुटुंबात वाद असतात. घरामध्ये दुर्दैवाने नवरा बायकोचं भांडणामध्ये कधी पेपरमध्ये येत नाही की बायकोनी त्याला लाटणाने मारलं किंवा कप फेकून मारला, हे पेपरमध्ये येत नाही. तर हे घरातले भांडणं असतात आणि ते घरामध्येच राहायला असावेत. दुर्दैवाने गैरसमज झाल्यामुळे कदाचित या वेळेस एक स्टेप पुढं जाऊन पेपरमध्ये त्या गोष्टी पब्लिश झाल्या. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद मनमुटाव हा प्रत्येक पक्षातला भाग आहे. भाजपमध्ये आहे, सेनेमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे. प्रत्येक पक्षात एकामेकाबरोबर काम करत असताना मतभेद असतात. 100% हे मतभेद थोडेसे पुढच्या स्टेजवर या निवडणुकीमध्ये गेले आणि आम्ही ते सावरण्यामध्ये यशस्वी झालो. आम्ही एकत्र बसलो आणि आज म्हणून जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणत असताना आज दोन्हीही काँग्रेसच्या नेत्यांचे दोन्हीही जिल्हा परिषद सदस्य दोन्ही गटातले एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. अध्यक्षपद मिळालं, 2 सभापतीपद मिळाले. आज समितींच्या निवडी होत्या. तर मतभेद झाले होते पण ते बसून आम्ही चर्चा केल्या, ते सोडवण्याच्या मार्गावर आम्ही काम केलं आणि या निर्णयामध्ये कदाचित आम्ही आलो आणि मीच एक थोडा पुढाकार घेऊन म्हटलं की आज आपला पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला एकत्रित राहणं आवश्यक आहे. आणि त्या गोष्टीला दोन्हीही सन्मान्य नेत्यांनी दुजोरा दिला, सकारात्मक भूमिका दाखवली आणि त्यामुळंच आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये अतिशय सोप्या रीतीने सत्ता आम्हाला स्थापन करता आली. आपल्या बोलण्यात नेहमी विकासाचं राजकारण, विकासाचं समाजकारण, रचनात्मक काम, सकारात्मक विचार हे नेहमी आम्ही ऐकतो. मला तुम्हाला विचारायचं आहे की जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात आपल्या इथे नाही दुर्दैवानं. जसं पुण्यामध्ये तुम्ही पाहाल तर पिंपरी चिंचवडची MIDC आहे,
रांजणगावची MIDC आहे, जेजुरीची MIDC आहे. तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपलं विखे पाटील फाउंडेशनचं महाविद्यालय असेल की इतर महाविद्यालय याच्यातनं एक एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो, तर त्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध दिसते, परंतु रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध दिसते. नगर शहराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज मोठ्या संख्येनं तुमच्या माझ्या पिढीतली मुलं ही शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात गेली, मुंबईत गेली. शिक्षण घेतल्यानंतर तिथंच IT इंडस्ट्री असेल किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश झाली. आता त्यांची मुलं ही तिथंच लहानाची मोठी तिथंच राहतील. दुर्दैवानं नगर शहर हे एक पेन्शनर लोकांचे शहर म्हणून आता पुढे यायला लागले. ही वास्तविकता आहे. प्रत्येक घरातनं एक तरी मुलगा किंवा मुलगी ही पुण्यात. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करताना एक जिल्ह्याचं विकासाचं विजन असायला लागतं. नेमकं तुमचं ह्या जिल्ह्याच्या विकासाचं विजन काय आहे? तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी पाहते, कुठल्या कुठल्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, त्या करण्यासाठी काय काय करावं लागेल, त्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे रोज तुमच्या दिनक्रमामध्ये काय काय कामं करत असतात? अरे बापरे, जिल्ह्याचं एवढा मोठा भार मी कधी उचललेला नाही. विजनचा मुद्दा जर पाहिला तर जिल्हा म्हणून जर तुम्ही पाहिलं तर दे आर 2 डिफरंट थिंग्स. एक शहर आहे आणि एक ग्रामीण भाग आहे. देयर इज क्लिअर कट सेपरेशनच आहे प्रश्नांचं. ग्रामीण भागामध्ये जे काही प्रश्न आहेत ते पूर्णतः वेगळे आहेत शहरी भागामध्ये. तर आज या दक्षिण नगरपुरतं तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून तेवढ्या पुरतंच मी उत्तर देईन. म्हणजे तेवढ्या पुरतं इनफॅक्ट ग्रामीण भागातली परिस्थिती ही निश्चितच वेगळी आहे. सहकारी साखर कारखानदारीतनं काही प्रमाणावरती आपल्याला तिथे कनेक्टिव्हिटी जी आहे, इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी ती त्यातनं मिळालेली आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्या सहकारी याच्यातनं बाहेर काढून आणखी वेगळ्या बाबतीत तुम्ही काय विजन ठेवताय. आणि जरी शहर हे वेगळं असलं तरी देखील शेवटी एक इंटिग्रेटेड कॉन्स्टिट्युएन्सी आपण ज्यावेळेस बघतो लोकसभेच्या मतदारसंघाकडे, त्यावेळेला शहराची ठिकाणं, तालुक्याची ठिकाणी निमशहरी प्रकारात मोडणारे असतात. तर ह्या सगळ्यांच्याच बाबतीत हा प्रश्न समान प्रश्न आहे. तर यासाठी विजन काहीतरी ठेवून त्याची ब्ल्यूप्रिंट समोर ठेवून पुढची 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष हे काम करणं तिथल्या नेतृत्वानं अपेक्षित आहे. तर तुम्ही नेमकं काय विजन ठेवून या सगळ्याकडे बघताय? एक गोष्ट मी सांगू इच्छितो, विजन असून नुसतं काम भागत नाही. इच्छाशक्ती पाहिजे, सत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे. तुम्ही मला सांगा, आज एक सर्वसामान्य माणूस अतिशय हुशार IIT IIM केलेला जर नगरमध्ये राहत असेल तो नगरच्या एका आपल्या प्रोफेसर कॉलनीच्या ग्राउंडवर राऊंड घेताना चर्चा करतो की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, मला असं वाटतं नगरची अशी स्वच्छता झाली पाहिजे. त्याचं विजन आहे. पण तो बिचारा कामावर जाणारा माणूस आहे, एम्प्लॉई आहे, त्याला सत्ता नाही. माझं म्हणणं आहे की ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल, माझं विजन मी जनतेपुढं मांडेल, तुम्हालाही सांगेल किंवा आत्ताही सांगू शकतो, त्यात काही दुमत नाही. पण ते विजन साकार करण्यासाठी त्या पद्धती सत्ता जर जनतेने दिली तर मी ते विजन साकार करू शकतो. एक उदाहरण झालं तर मी नगर शहरापुरतं बोलतो की माझी संकल्पना आहे, नगरपालिकेमध्ये एवढी मोठी महानगरपालिका चालवत असताना एक टोल फ्री नंबर उपलब्ध होऊ शकत नाही सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न मांडण्यासाठी इतक्या वर्षांमध्ये. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. ते विजन डॉक्युमेंटमध्ये मी मांडू शकतो की सत्ता आली तर टोल फ्री नंबर देईल, पण मतदारांनी सुद्धा किंवा सर्वसामान्य वोटर्सनी कुठंतरी हा निर्णय घ्यायला हवा की आता आम्हाला डेव्हलपमेंट हा आमचा एजेंडा आहे. आणि मी म्हणून प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये उल्लेख करतो की आपलं मतदान हे फक्त आर्थिक तरतुदींवर अवलंबून न ठेवता त्याचा वापर एक योग्य दिशेने जर केला तर ट्रान्सफॉर्मेशन होईल. आणि ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावर, सत्ता आल्यावर आपण ते विजन देऊ शकतो. सगळ्यात मोठा प्रश्नच आज मी पाहतो, फार मोठे मोठे विजनरी या ठिकाणी चर्चा करतात, असं झालं पाहिजे, नगर सिटी हायटेक, ते चर्चा करतात, नगर सिटी हायटेक झाली पाहिजे. व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे डेव्हलपमेंट झाली पाहिजे. माझा मूळ प्रश्न आहे की आज कचऱ्याचा प्रश्न तरी सुटलेला आहे, वेस्ट डिस्पोजल ग्राउंड आहे, सॅनिटेशनचे काय प्रश्न आहे. आणि वी आर नॉट हिअर टू ओनली सपोर्ट वन पर्टिक्युलर क्लास ऑफ पीपल. करोडपती ते रोजंदारीवर जाणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न सारंकृतपणे, हे सगळं होण्यामध्ये नागरिकांनी तेवढे जबाबदारी असतं मला वाटतं. त्यांचा नागरिकांनी मतदार तेवढे जबाबदारी असतं मला वाटतं. त्यांचा दबाव, त्यांचा रेटा कमी पडतोय असं वाटतं. कारण निवडणूक 5 वर्षातून एकदा होते आणि एकदा ते बटन दाबून घरी आल्यानंतर परत 5 वर्ष कुणी फारसं लक्ष देत नाही. मग लोक, नागरिक, मतदार यात कमी पडतात असं तुम्हाला म्हणायचं? मतदार कमी पडत नाहीत, त्यांना कदाचित चांगला नेते पर्याय कमी कधी पडतात.
त्यांना कधी चांगला पर्याय मिळाला नसेल. म्हणजे आताचे जे एस्टॅब्लिश पर्याय आहेत किंवा जे निवडलेले पर्याय आहेत ते तितकेसे योग्य नाहीत असं मला वाटतंय. असं तुम्ही म्हणतायत. जर तुम्ही मला प्रश्न विचारला नगरच्या डेव्हलपमेंट बाबतीत तुमचं विजन काय, जे या प्रश्नाचा अर्थ असा निघतो की नगर डेव्हलपच नाही झालं म्हणून तुम्ही जर आले तर काय डेव्हलपमेंट कराल असा तुमचा प्रश्न आहे. आणि ती वस्तुस्थिती सुद्धा आहे. मग जर नगर डेव्हलप नाही झालं तर याची जबाबदारी पूर्णपणे स्थानिक ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या लोकांची आहे. जर नगर डेव्हलप होत नसेल तर तुम्ही मला तुमचाच प्रश्न माझ्याकडून उत्तर वधून घेताय. तर माझं म्हणणं असं आहे की डेव्हलपमेंट म्हणजे फक्त रोड्स, लाईट्स, स्ट्रीट लाईट होणे, कुठेतरी पार्कमध्ये फाउंटेन लावणे हे नव्हे. डेव्हलपमेंट हॅज टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. कचऱ्याचा प्रश्न हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे, तो सुटला पाहिजे. कचरा आणि ड्रेनेज हे जर सुधारले तर आरोग्य सुधारेल. द्या लॉट ऑफ लिंक्स टू इट. आज मला समजा माझी एक संकल्पना आहे तर मी ती करणार आहे, तुम्हाला दाखवेल मी इंडियन फ्लॅगच्या बाबतीत जो एक कॉन्सेप्ट डिझाईन केला आहे. मी काय एक नगर शहरामध्ये एक चौक सुशोभीकरण करून टाकेल, जॉगिंग ट्रॅक बांधला, माझं नाव देऊन टाकलं, संपला. म्हणजे ते विजन झालं का? सध्या त्याचं पिवळी फुटले. आणि हां, सुजय विखेने एक जॉगिंग ट्रॅक बांधला. त्या विजनला जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही म्हणाल मी सगळे ओपन स्पेस आजही नगरपालिकेत ताब्यात घेऊन जॉगिंग पार्क बांधायला तयार आहे, जेवढं सक्षम मी आहे. पण दॅट इज नॉट अ विजन. विजनमध्ये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे आज प्रत्येक समाज, प्रत्येक घटक आणि प्रत्येक सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असलेला व्यक्ती म्हणजे व्यापारी वर्ग असेल, रोजंदारीवर वर्ग असेल, बिडी कामगार असेल आणि एम्प्लॉई क्लास असेल, प्रत्येकाच्या तोंडातून समाधान व्यक्त झालं पाहिजे की नाही आता हा बदल घडतोय. माझ्या मते मी फार मोठं विजन प्रकट नाही करणार. MIDCचा तुम्ही मुद्दा मांडला. MIDC कशामुळे आज बंद पडली किंवा ठप्प होत आहे या प्रश्नाचं उत्तर मी देणं कदाचित संयुक्तिक नाही, याचे कारण तुम्हालाही माहिती आहे. पण त्या पद्धतीची सत्ता दुर्दैवाने नगर जिल्ह्याला कधी मिळाली नाही. आज नगर जिल्ह्यामध्ये मंत्री असताना कृषी मंत्री, महसूल मंत्री, आज रामसिद्धे साहेब जलसंधारण मंत्री आहेत. तर एक शेती ओरिएंटेड पोर्टफोलिओज कॅबिनेट मिनिस्टर लेवलला आपल्याला मिळत गेले. हे जर कधी इंडस्ट्री मंत्रालय, उद्योग मंत्रालय जर एखाद्या मंत्र्याला मिळालं असेल तर निश्चित त्याचा उपयोग नगरचे MIDC डेव्हलप करण्यामध्ये झाला असेल किंवा झाला असता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज जे अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न तुम्ही मांडतात. लोक म्हणतात फार मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट आहे. तर मी नेहमी या गोष्टीला ठामपणे आवर्जून सांगतो की द क्वेश्चन इज नॉट अनएम्प्लॉयमेंट, द क्वेश्चन इज अनएम्प्लॉयबल. म्हणजे आज जर माझ्याकडं 50 अर्ज नोकरीसाठी येत आहेत तर त्यापैकी त्या नोकरीला पात्र ठरेल असे किती व्यक्ती त्या 50 लोकांपैकी हे असेसमेंट कोणी करत नाही. आज माझ्याकडे रोज मी 50 अर्ज नोकरीचे घेतो. MSCIT कम्प्युटर कोर्स मी तुम्हाला सांगतो गेले मागच्या 2 वर्षामध्ये 350 ते 400 लोकांचा इंटरव्ह्यू मी माझ्या ऑफिसमध्ये कंडक्ट करतो त्या अर्जावर. बरेच लोक बसल्यावर म्हणतात कम्प्युटरचं बटन कुठे आहे, अरे चालू कुठून होते. MSCIT कम्प्युटर कोर्स आहे, BCom MCom आहे. तर माझी एक संकल्पना आहे, जर सुजय विखे पाटील एक कुटुंबिक वारसा असल्यावर माझे केंद्रीय मंत्रीचा नातू होता, राज्याचे कॅबिनेट मिनिस्टरचा मुलगा होता, तरी सुद्धा स्वतः शिक्षण करून न्यूरोसर्जन 12 वर्ष 12वी नंतर घालून प्रॅक्टिस करू शकेल या स्थितीवर येऊ शकला. तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी देखील त्या जिद्दीने जर काम केलं की माझा वडील आज शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करून जे काय उगवतोय तो माझ्या शिक्षणासाठी खर्च करतोय आणि म्हणून मला स्वतःला सिद्ध करेल, हा जेव्हा प्रत्येक मुलगा विचार करेल. आज तुम्ही अक्षरशः कधी एखादी संस्था उघडून पहा. आम्ही शिक्षण संस्था चालवतो. MA हिंदी इंटरव्यू, किधर जाएंगे, कैसा आएंगा. आता अशा पद्धतीने MA हिंदी केलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा एवढीच आहे की तिने किमान हिंदी तरी व्यवस्थित बोलावी. तर अनएम्प्लॉयमेंट इज नेव्हर अ प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज बिईंग अनएम्प्लॉयबल. प्रत्येक व्यक्तीने जर जिद्दीने नोकरी करायची ठरवली आणि त्या नोकरीला मी पात्र होईल हे जर ठरवलं ना तर माझ्या मते सगळ्यांना आजही या नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने नोकऱ्या उपलब्ध आहेत. असं वी कॅन सी अ व्हेरी गुड डिप्लोमॅटिक. तुमचं संवाद कौशल्य डिप्लोमॅटिक तुमचं संवाद कौशल्य अत्यंत वाखाणण्याजोगंच आहे. तुम्ही उत्तम भाषणे करता. म्हणजे तुमच्या काही भाषणांचे आम्ही व्हिडिओज पाहिले तर अत्यंत मोठ्या समुदायासमोर त्याच्यावरती कमांड घेणारं इम्पॅक्टफुल भाषण तुम्ही करता. मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही डॉक्टर आहात, चांगलं वेल एज्युकेटेड तुमचं बॅकग्राऊंड सगळं राहिलेलं आहे. एका व्हर्साटाईल कम्युनिटीमध्ये आणि मिक्स्ड क्लासमध्ये आपण नेहमी आवडत असता सगळ्या स्तरातील लोकांबरोबर. वाचन करता तुम्ही आणि असे काही छंद आहेत की जे तुम्हाला
वाचन असेल किंवा काही वेगळ्या प्रकारची छंद की ज्यातनं तुम्हाला हे सगळं करायसाठी ताकद मिळते किंवा हे सगळं जास्त इम्पॉर्ट होतं, काय नाही त्याच्या गमक काय? तुम्हाला राजकीय उत्तर पाहिजे का वास्तविकता पाहिजे? नाही, मला सुजय विखे पाटील यांचं उत्तर पाहिजे. आता राजकीय उत्तर असं की हो मला फार आवडतं, मोठ्या लोकांचे आत्मचरित्र मी वाचतो, माझं फार वाचण्याची आवड आहे. सुजय विखेचं उत्तर आहे की सुजय विखेला मराठी वाचताच येत नाही, ही वास्तविकता आहे. माझं 1ली ते 12वी शिक्षण इंदोरला झालं, हिंदी मीडियममध्ये. अच्छा. मराठी इथपर्यंतची घरी येऊन मी मला जेवण सांगू शकतो आणि आई वडिलांशी बोलू शकतो, इतकीच माझी मराठीची माझं वक्तृत्व होतं. त्याच्यानंतर मेडिकलला गेलो. मेडिकलमध्ये जाणाऱ्या मुलाला 12 वर्षामध्ये एवढे जाड पुस्तकं वाचावं लागतात की नंतर त्याला पुस्तकं वाचायची आवडच संपून जाते. ही मूळ वास्तविकता आहे. आपण जर लायब्ररीमध्ये गेला तर एवढे जाड पुस्तकं आहेत, एक मेंदूला दिसायला छोटा दिसतो, लोक मध्ये टाळगं फिरकले, पण त्या डोक्यामध्ये काय काय फिट आहे हे वाचायचे पुस्तक एवढे जाड आहेत की त्याच्यानंतर तुम्ही आत्मचरित्र वाचू शकत नाही, लिहू शकतात अशी परिस्थिती किंवा मानसिकता एका व्यक्तीची होऊन जाते. तर निश्चित मी वाचन कधी करत नाही. तो माझा एक ड्रॉबॅक. म्हणजे लोक म्हणतात, अनेक लोक म्हणले तू वाचलं पाहिजे, पण मी अनेक वेळेस प्रयत्न केले. मराठी पुस्तक हातात उचलल्यावर 100% मला हिंदी मीडियममध्ये शिकल्यामुळे ती अडचण होते. पण न्यूजपेपर वाचू शकतो चांगल्या पद्धतीने. करंट अफेअर्स येस 100% आय एम अपडेटेड की जिल्ह्यामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय. त्यानंतर दैनंदिन जे काही जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम आहेत, प्रोजेक्ट्स आहेत जे डिले झाले. तर जसं मी या जिल्हा परिषदेमध्ये फिरलो तर वांबोरीचा एक उदाहरण पातळीचा प्रश्न होता, तर ती पूर्ण समजून घेणे, ते पुस्तक काढणे, स्टार्ट टू एंड त्याचं डिटेलिंग करणे, मग हा प्रश्न सुटेल कसा, तर त्या दृष्टिकोनातून मी विचार करतो. पण नॉट टू मच इन टू रिडिंग बुक्स, नॉवेल्स, काय असा प्रश्न येत नाही. दॅट बिकॉज ऑफ माय एज्युकेशन की 12 वर्ष 12वी नंतर फक्त पुस्तकं वाचत राहिल्यामुळे कदाचित तो छंद आता इच्छा उरली. त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आता आपण मला काही तुम्हाला जराशे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही प्रश्न विचारायचे. घरामध्ये आपले आजोबा नेहमी व्यस्त असायचे, वडील एक यशस्वी राजकारणी होते देखील कायमच व्यस्त राहिले असते. कधी असं लहानपणी वाटलं का की तुम्ही जसं म्हणाल की आता मी शिक्षण इंदोरला केलं, तर वडिलांची व्यस्तता, कुटुंबाची एक सामाजिक राजकीय कामातली व्यस्तता, याच्यामुळे फारसा आपल्याला आईवडिलांचा वेळ मिळाला नाही मिळाला, याबद्दल तुमचं काय, समाधानी आहात नाही आहात, काय कशा प्रकारे पाहता तुम्ही या गोष्टीकडे? नाही, याच्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आईचं आहे. एका मुलाला, आपल्या जवळच्या एकुलते एक मुलाला 1लीपासून एवढ्या 550-600 किलोमीटर लांब बोर्डिंगला पाठवणं कुठली आई तयार होणार नाही. तो खासदार साहेबांचा निर्णय होता, त्याला दुजोरा माझ्या आईने दिला आणि त्यामुळे मी बाहेर गेलो. 100% हॉस्टेलमध्ये राहून जी अटॅचमेंट आई वडिलांची असते ती निश्चित कमी होते, या बाबतीत कुठली शंका नाही. तो माझ्यासाठी आज इथं ॲडव्हान्टेज ठरला की आज शिक्षण घेत असताना मी माझ्या आई वडिलांवर तेवढंच प्रेम आहे, तेवढीच श्रद्धा आहे, तेवढंच रिस्पेक्ट आहे, पण त्याचबरोबर त्यांच्यावर डिपेंडन्सी कधी झाली नाही. मला माझे प्रश्न समोर आल्यावर मी कधीही माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांकडे ना लहानपणी ना आत्ता रडत जातो की मला काही कळत नाही, आबा मला सांगा काय करायचं आहे. आय गॉट माय फ्रीडम सिन्स माय चाइल्डहुड. मी माझे निर्णय स्वतः करतो. मी कधीही आजपर्यंत माझ्या घरी बसून माझं कधी घरानं माझ्या वडिलांकडे किंवा आईला कधी मांडलं नाही. इफ इट इज माय प्रॉब्लेम, मी मला सॉर्ट आउट करतो. हां, याच्यामध्ये सगळ्यात मोठी आवश्यकता माझं आयुष्य फक्त मित्रांमुळं झालं. आय लव्ह बिईंग विथ फ्रेंड्स. माझे इतकं मोठं फ्रेंडचं दुर्दैवाने आता सगळे डॉक्टर होऊन आपल्या आपल्या प्रॅक्टिसमध्ये पैसे कमवू राहिले आणि मी इथं पैसे घालू राहिलो. हा एवढाच फरक आहे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. पण माझं लाईफलाईन, माझं जीवन हे फक्त आणि फक्त माझे मित्र आहेत. आय टोटली डिपेंड ऑन देम. आणि त्यामुळं हा जो तो काय तुम्ही म्हणतायत की माझा फार ज्याला म्हणतो इंटिग्रेटेड स्वभाव आहे की मी मिसळतो लोकांमध्ये किंवा एकदम इझिली अवेलेबल होतो, याचं कारण असं आहे की आम्ही शिक्षण घेताना बोर्डिंगचा ॲडव्हान्टेज आहे की 1ली ते 12वी एकच कॉट, तेच बुटं, तेच कपडे, ड्रेस कोड सेम आहे. मग जे लोकांनी 50,000 रुपये भरले तर प्रत्येक मुलाला तेवढेच कपडे मिळणार, तेवढंच पोळे मिळणार, तेवढंच जेवण मिळणार. त्यामुळं आर्थिक दृष्टिकोनातून समाजामध्ये फरक हा कधी मला जाणवलाच नाही. आणि त्यामुळं जेव्हा फायनान्शियल बॅरियर्स मैत्रीमधून संपून जातात, त्यामुळं कोणी माणूस समोरचा छोटा किंवा मोठा
वाटतच नाही. आणि हा एक ॲडव्हान्टेज फार मोठा झाला. जरी मी आज कौटुंबिक इमोशनल अटॅचमेंटपासून लांब गेलो, पण एक फ्रेंडली अटॅचमेंट माझं वाढलं. आणि आज जर तुम्ही कोणाच्या डॉक्टर विचाराल, 12 वर्षहून न्यूरोसर्जन होणाऱ्या माणसाला तसंही इमोशन राहत नाही. मी माझ्या आजोबांना स्वतः व्हेंटिलेटर टाकले, माझ्या आजीला स्वतः व्हेंटिलेटर टाकले, माझ्या आजोबांना मीच सलाईन लावत होतो, डायलिसिस मीच चालू करायचो. अँड आय ऑलवेज सॉ हिम ॲज अ पेशंट. सो बिईंग अ डॉक्टर प्रॉब्ली किल्स द इमोशन विदिन यू. तो एक फार मोठा भाग आहे की एक इमोशनल जो असतो, एक इमोशन अटॅचमेंट, भावनात्मक विचार जो आपण करतो, तो दुर्दैवाने मी करू शकत नाही. कारण की कदाचित तसे अपब्रिंगिंग मेडिकल फील्डमध्ये येऊन जाते. एवढं काय आपण आपल्या समोर घडलेलं पाहतो की कदाचित तो भाग जातो. तर निश्चित मला ती अटॅचमेंट जे मी इतर मुलांमध्ये पाहतो, आईवडिलांचं त्यांना वेळ भेटला किंवा प्रेम भेटलं, पण त्याच्यामुळे जी त्यांची भविष्य झाले किंवा घडले ते पाहून मी आज समाधानी होतो की नाही, मी घरापासून लांब राहिलो, जरी मला माझ्या आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही, बट मला माझ्या मनात होतं की ते माझ्यावर ऑब्व्हियसली प्रेम करतात. ते त्यांनी अनेक वेळेस दाखवून दिले. वडील परदेशातून गेल्यावर आपल्याला लहान खेळणे आणले तरी समाधानी व्हायचं आपण त्या काळात की नाही प्रेम आहे. शेवटी जजमेंट हे गोष्टींवर केलं जातं, ही वास्तविकता आहे जीवनाची. तर मला कधी असं त्यांनी जाणून नाही दिलं की तू आमच्यापासून लांब आहेस. आणि ऑन द सेम टाइम की लांब राहून जे मला स्वतःमध्ये बदल घडवता आला, त्या बाबतीत निश्चित आय एम व्हेरी सॅटिस्फाईड इन लाईफ. तुम्ही इमोशनली अटॅचमेंट कुटुंबात जास्त आईशी आहात की वडिलांशी? माझ्या मुलीशी आता सध्या माझ्या मुलीशी आहे. तर आता तुम्ही आई वडील झालेले आहात कुठे, त्याच्यामुळे मला एक प्रश्न अत्यंत भावनिक प्रश्न विचारायचा आहे की स्वर्गीय बाळासाहेब खासदार साहेब आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, त्यांच्या नसण्याची उणीव तुम्हाला जाणवते का? 100%. म्हणजे प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे. मला नेहमी वाटतं की असा माणूस कधी होणे नाही. म्हणजे इतकं काही मला शिकायला मिळालं. ज्या पद्धतीने राहायचे, कधी कोणाला घाबरले नाहीत. त्यांचं एकच म्हणणं होतं की जर सर्वसामान्य जनतेचे किंवा लोकांचे तू प्रश्नासाठी लढलास तर तुला कधी कोणाला घाबरायची गरज पडणार नाही. कधीही केंद्रीय मंत्री असताना मला इंदोरला भेटायला आले आणि त्यांची सिम्प्लिसिटी कदाचित मला एवढी भावली की मी त्याच लाईफस्टाईलमध्ये सहसा जगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आपले प्रोज अँड कॉन्स असतात लाईफस्टाईलमध्ये, थोडाफार मॉडिफिकेशन माणूस करतो, पण त्यांचा अप्रोच गोरगरिबांकडं जो इंटरॅक्शन होतं, इंटरॅक्शन स्किल होत्या, या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या होत्या. आणि कधीही अडचण आली तर ते मला बोलून घ्यायचे, काय राहते, काय चाललंय, काय नाही या प्रश्नावर. आणि प्रत्येक गोष्टीवर, जागतिक घडामोडींवर, मग अमेरिकेला असू, इस्रायलला काय चाललंय, ते आपल्या गावापर्यंत काय चाललंय, या गोष्टीवर एक विशेष विश्लेषण, एक नातू आणि आजोबाचं जे एक वेगळं नातं असतं, त्या नात्याला आधार धरून साधारण आमचं इतकं चांगलं इंटरॅक्शन राहायचं आपसामध्ये. आणि त्यांनी मला भरपूर काही खाम्या सांगितल्या. ते सांगायचं, याच्यामध्ये हा दोष आहे, हा घेऊ नको, याच्यामध्ये हा दोष आहे, असं. तो डायलॉग त्यांचा फार 100% फार जोरात. तुमच्यावर वडिलांचा जास्त पगडा आहे की खासदार साहेबांचा? लोक असं म्हणतात की तुम्ही अत्यंत साधे राहता, साधे वागता, लोकांमध्ये सहज मिसळता, तसं खासदार साहेबांची आम्हाला आठवण येतं असं लोक म्हणतात. नेमकं काय, तुम्हाला तुमच्यावर पगडा कोणाचा जास्त आहे? आजोबांचा. म्हणजे तसं पाहिलं की तर, पण ते काय वडिलांचा, म्हणजे माझे वडील एकदम माझ्या वडिलांसारखा सरळ माणूस या जगात नाही. मी माझ्याबद्दल सांगू शकत नाही, मी अजिबात सरळ नाही. पण माझ्या वडिलांसारखा सरळ माणूस आजपर्यंत राजकारणामध्ये सस्टेन करत होतो फक्त आणि फक्त त्यांच्या वैयक्तिक गुडविलमुळे. त्यांनी आजपर्यंत कधी कोणाचं वाईट केलं नाही. आणि माणूस 100% राजकारणामध्ये हा विचार करतो. असे विचार करणारे लोक आजही जिवंत आहेत की जाऊ दे, त्या माणसाला नुकसान काय करायचं त्यांनी माझं कधी केलं नाही. पण निश्चित मला खासदार साहेबांचं इन्फ्लुएन्स फार आहे माझ्या जीवनामध्ये, आजही आहे. आणि तेच एकमेव कारण आहे की त्यांनी जे काही आज मी जेवढं फिरतो दक्षिणेमध्ये, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सगळे आता बऱ्यापैकी ज्येष्ठ झालेले आहेत, त्यांच्याच वयोगटातले होते. त्यांना जो अभाव वाटतो आधाराचा, तो कुठेतरी देण्याचं काम मी करत आहे. लास्ट 2 क्वेश्चन्स बिफोर वी क्लोज टुडे. त्यातला पहिला प्रश्न,
वन लाइनर क्वेश्चन. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं असं आपल्याला वाटतं का? हो. आणि शेवटचा प्रश्न जाता आता. मध्यंतरी म्हणजे काल परवाचीच गोष्ट आहे की नारायण राणेंच्या बाबतीमध्ये मोठी चर्चा राज्यात सुरू आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहेत आणि वाटाघाटी सुरू आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक आमदार देखील त्यांच्या माध्यमातून आणि काही थेटपणे सत्ताधारी पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत. अत्यंत सुप्तपणे अशी चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचते न पोहोचते याच्याविषयी मला कल्पना नाही, परंतु त्या चर्चेचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला अगदी रोखठोक विचारू इच्छितो की भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं नारायण राणेंच्या बाबतीतली चर्चा सुरू आहे तशी चर्चा काही आम्हाला आपल्या जिल्ह्यातनं या स्तरावरती ऐकायला येण्याची शक्यता आहे का? आमच्याबद्दल तुम्हाला माझा प्रश्न समजलाय? मी राणे साहेबांबद्दल कमेंट करू इच्छित नाही, पण ते आज पक्षामागं पळतात. मी एकच गोष्ट फॉलो करतो की स्वतःची प्रतिमा एवढी निर्माण करा की पक्ष तुमच्या मागं पडले पाहिजेत. जर ती प्रतिमा मी निर्माण करू शकलो, आणि शेवटी सत्ता कशासाठी? आज खासदार होणं, आमदार होणं, मंत्री होणं हे कुणीही करत, पण त्यामध्ये जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? आणि ते सुटणार असतील तर मग निश्चित त्या ठिकाणी तो योग्य निर्णय केला जाईल. पण मी तुम्हाला खात्री देतो की मी माझ्याबद्दल सांगू शकतो की मी कधीही असा व्यक्ती नाही जो कुठल्या पक्षामागं पळेल. मी माझी स्वतःची प्रतिमा निर्माण करू शकतो, मी समर्थ आहे, आणि देवाच्या कृपेने ते कौशल्य कदाचित खासदार साहेबांच्या आशीर्वादामध्ये माझ्यामध्ये आहे की उद्या बाकीच्या पक्षांना आपली गरज वाटली पाहिजे. आपण जर पक्षामागं पळत गेलो तर मग दिल्ली वाऱ्या करावं लागतात. दिल्लीला नगरवारे करायला आपण बंधनकारक किंवा हे पाडलं पाहिजे एवढी क्षमता आपल्यामध्ये असा. सुजयजी, आपण आज या ठिकाणी आलात, रेडिओ नगरला आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मी आपलं स्नेहालय संचित रेडिओ नगर 90.4 FM चे मनापासून आभार मानतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या मनातल्या सर्व आशा आकांक्षा आणि ह्या विकासाची जी विजन आहे ती फलद्रूप हो, यशस्वी हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्रोतेहो, हे होते डॉक्टर सुजय विखे पाटील. समाजकारण, शिक्षण, राजकारण, सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं नेमकं काय विजन आहे हे त्यांनी या ठिकाणी अत्यंत रोखठोक पद्धतीने या ठिकाणी त्यांनी मांडलं. पुन्हा आपण भेटूयात पुढच्या व्यक्तिवेधच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये आपण अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाला त्याचा व्यक्तिवेध घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची.